नमस्कार, मी विशाल पाटील। विधानसभेला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती। त्यात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश होता। तसं पाहिलं तर कॅबिनेटमध्ये 43 मंत्री शपथ घेऊ शकतात असं असताना एक जागा रिक्त ठेवण्यात आलेली होती, म्हणजे मंत्रिमंडळात एकूण 42 जणांचा समावेश होता। मात्र या सर्वांमध्ये छगन भुजबळांना कुठेही संधी देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे ते नाराज असल्याचंही पाहायला मिळालं। अनेकदा त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली। मात्र जेव्हा बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यात निकटवर्तीयाचं नाव आल्यानं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली होती। मात्र आता बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागलेली आहे। राजभवनामध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात भुजबळांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार भुजबळांकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे। मात्र भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यानं काही जणांनी त्यावर आक्षेप घेतलाय। तर आताच कसा काय भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असा सवाल अनेकांच्या मनात घर करताना दिसतोय। दरम्यान तिकडे यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होताना दिसतात। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा माझा परिवार। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ओबीसी गणित घट्ट करण्यासाठी की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली। यावरून सध्या अनेकांकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी त्यात छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याचा समावेश नसल्यानं त्यांच्यासह त्यांचे समर्थकही नाराज झाले होते। भुजबळांनी तर आपली नाराजी बोलूनही दाखवली होती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर आता भुजबळांची वर्णी लागली आहे। मात्र सुरुवातीला भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही असा प्रश्न अनेकांना पडला। मात्र त्यावेळी भुजबळांना मंत्रिमंडळात न घेण्यामागची देखील काही संभाव्य कारण आहेत। त्यावेळी भुजबळ सत्तेत असूनही सरकारवर टीका करताना दिसून आले। त्यामुळे सरकारमधील घटक पक्षातील काही नेते नाराज होते। त्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळांमध्ये सुरू असलेला कलगी तुरा हा सर्वांनीच पाहिला। त्यावेळी जर का भुजबळांना मंत्रिपद दिलं असतं तर मराठा आणि ओबीसी वाद आणखी वाढण्याची शक्यता होती। हा वाद वाढू नये आणि मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागू नये यासाठी सरकारनं त्यावेळी भुजबळांना मंत्रिपद दिलं नसावं। तर मग असं अचानक काय झालं की सरकारनं आत्ताच भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावली? तर त्यामागे देखील काही संभाव्य कारण आहेत। त्यातील पहिलं कारण म्हणजे भुजबळांची नाराजी। मंत्रिपदी डावलल्यानं छगन भुजबळ नाराज होते। बऱ्याचदा त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारलाच घरचा आहेरही दिला। त्यामुळे मंत्रिपद देऊन सरकारनं एक प्रकारे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरं कारण म्हणजे मंत्रिमंडळात भुजबळांच्या रूपानं एका ज्येष्ठ मंत्र्याची वर्णी लागली आहे। भुजबळांना राजकारणासह विविध खात्यांचा दांडगा अनुभव आहे। महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम यासारखी खाती याआधी भुजबळांनी हाताळली असल्यानं सरकारला त्यांच्या अनुभवाचा फायदाच होणार आहे। भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह ओबीसी समाजही नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी सरकारला परवडण्यासारखी नव्हती, कारण लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ओबीसी समाजाला नाराज करूनही सरकारला चालणार नाही। चौथं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्या काळात भुजबळांना नाराज ठेवणं राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारं नाही आणि त्यामुळे भुजबळांना मंत्री करण्यामध्ये आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।
पाचवं कारण म्हणजे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा भुजबळांच्या रूपानं सुटणार आहे का, हेही आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. दादा भुसे, गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटेंमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. आता भुजबळांच्या एंट्रीनं शर्यत वाढली आहे. मात्र भुजबळांचा अनुभव आणि त्यांचा नाशिक जिल्ह्यावरील प्रभाव पाहता लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. याच काही संभाव्य कारणांमुळे भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. तो ओबीसी राजकारणामध्ये धनंजय मुंडेंना संधी देण्यात आलेली होती. मात्र संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीयाचं नाव आल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी महायुती सरकारनं भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन खेळी खेळल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद वाढणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. तर काहींकडून भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध देखील होताना दिसतोय. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी विजय पांढरे देखील आपल्यासोबत या क्षणी जोडले गेले आहेत. अंजलीताई, मी आपल्यापासून सुरुवात करेल. अंजलीताई, एका बाजूला भुजबळांचा मंत्रिमंडळातला समावेश, अंजली दमानी यांना राग येण्यासारखं कारण काय? नाही, हे जे सगळे लोक आहेत ते विद्वान आहेत, इतके समाजासाठी काम करणार आहेत की त्यांच्याकडे, त्यांच्या समाजाकडे भले पैसा नसतो, त्यांच्याकडे गडगंज पैसा झालाय. म्हणजे त्यांच्यावर 7 स्कॅम आणि त्या व्यतिरिक्त मी 2,653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस मी त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरो मध्ये म्हणजे 2015 मध्ये केली होती. तेव्हापासून ती आतापर्यंत प्रलंबित आहे, 10 वर्ष. एवढंच नाही तर त्या 7 स्कॅम मध्ये सुद्धा 5 स्कॅम मध्ये डिस्चार्ज मिळालाय. बाकीच्या सगळ्याचे प्रकरण चालू असताना सुद्धा काय चाललंय मला कळत नाही. एक भाजी विकणारा व्यक्ती त्याच्याकडे 2,653 कोटी येतात, मला नाही कळत. आणि मला कळत नाही यांची समीकरण काय, यांच्या वर्णी काय लागतं, किती एक्सपिरियन्स काय, त्यांचं काय त्यांनी समाजासाठी केलंय. म्हणजे खूप पूर्वीच्या काळी त्यांनी नक्कीच ओबीसी समाजासाठी, पण त्या 15 वर्षात काय केलं असा प्रश्न मला पडतो. आणि मला हा प्रश्न असं वाटतो की जर महाराष्ट्राच्या आतापर्यंत सगळे दिग्गज होते, सगळे मराठा होते, 75 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा समाजाच्या तरी मराठा समाज हा आज मागासलेला आहे की नाही हे आपल्या सगळ्यांना दिसतंय. बरोबर. म्हणजे समाजाच्या नावाखाली दुकानं चालवायची, आपण त्या समाजाचे नेते आहोत असं दाखवायचं आणि प्रत्येकाने आपापली जे अजेंडा आहेत ते राबवायचे. त्या सगळ्याचा मला किळस येतोय खरंच. बरोबर आहे. आमच्यासारख्यांचे ते लढायलाही काही अर्थ नाहीये. की मी लढते कशाची आणि त्यात साध्य काय होणार. बरोबर आहे. मात्र मंत्रिमंडळामध्ये समावेश करून महायुती सरकारनं नेमकं काय साध्य केलेलं आहे याचं उत्तर मला रुपाली ठोंबरे पाटील आपल्याकडून घ्यायचं आहे. कारण एका बाजूला अंजलीताई दमानी असतील, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील थेटपणे आक्षेप घेत आता अजितदादांवरती टीका मनोज जरांगे करताना दिसतात. रुपाली ठोंबरे पाटील, काय साध्य करताय मंत्रिमंडळामध्ये भुजबळांच्या समावेशानं? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की छगन भुजबळ साहेब हे काही काल आलेले नाहीयेत राजकारणामध्ये. ते पहिल्यापासून जवळजवळ आता त्यांची हयात राजकारणामध्ये आहे आणि पहिल्यापासून ते वेगवेगळे मंत्रिपद त्यांनी घेतलेलं आहे. त्यांना चांगल्याचा कामाचा अनुभव आहे. जरांगे पाटील कोण आहेत की त्यांनी छगन भुजबळ या साहेबांवर टीका करावी किंवा अजितदादांना धमकी द्यावी? मुळामध्ये लक्षात घ्या, मराठा ओबीसी वाद हा वाद संविधानिक पद्धतीने असता तर आपण मान्य केला असता, परंतु जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये भेद करणारे ही जी काही मंडळी आहेत त्यांच्यावर त्यावेळी आमच्या सरकारने कारवाई केली नाही, म्हणून ही जाती जातीत भेद हा निर्माण करण्याचा प्रयत्न आला. जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय आला, नक्कीच मराठा आरक्षणाची मागणी करणं हा प्रत्येक मराठा व्यक्तीचा अधिकार जरी असला तरी संविधानामध्ये जे आहे तेच घडणार आहे. परंतु जरांगे पाटील यांनी जो जातीवाद असा उफाळून आणून त्यांना जर संविधानिक पद्धतीने बोलणारे छगन भुजबळ हे आधीपासून ओबीसीचे नेते, मराठा आरक्षण मागितल्यानंतर ते काय ओबीसी नेते झालेले नाहीयेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जेव्हा छगन भुजबळ साहेबांनी
जी भूमिका मांडली, संविधानिक भूमिका मांडली, त्याच्यावर जरांगे पाटील हे काहीतरी बडबडायला लागले, रागराग करायला लागले, म्हणजे बेताल वक्तव्य करायला लागले. आणि दमानियाताईंना सुद्धा त्रास होण्याची काही काय म्हणजे खरं गरज नाहीये. छगन भुजबळ साहेबांवर जे काही आरोप झाले त्याचं संविधानाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देश राज्य चालवण्यासाठी लिहिलेले, गोर गरिबापासून श्रीमंतापासून सर्व जाती धर्मांसाठी, कोर्टामध्ये त्याची केस चालली. ते संविधानाने कोर्टाने त्यांना निर्दोष साबित केलं. त्याच्यामुळे तुम्हाला कुणाला अधिकार नाहीये भ्रष्ट म्हणण्याचा. सो-कॉल तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही काही बोलू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अंजली दमानिया पण घेतलं पाहिजे आणि मनोज जरांगेंनी पण घेतलं पाहिजे. ज्या छगन भुजबळ साहेबांना मधल्या काळामध्ये खरं तेव्हाच मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, युतीचे जे काही आमचे नेते आहेत, माननीय अजितदादा असतील. बरं रुपालीताई, मूळ मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की त्याच वेळेला ते मंत्रीपद द्यायला हवं होतं. मग या क्षणाची वाट का पाहिली गेली? सक्षणा सलगर, मला आपल्याला हा प्रश्न करायचा आहे की आतापर्यंत भुजबळांना तिष्ठत ठेवण्यात आलं आणि आत्ताच ती वेळ का, आत्ताचाच मुहूर्त का साधला गेला असावा? सक्षणा सलगर. मला आपल्याला आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की जी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, पवार साहेबांच्या पक्षाला करप्टेड पार्टी म्हणायचे, भ्रष्टाचारांची पार्टी म्हणायचे, त्याच्यातले सगळे लीडर माननीय अजितदादावरती देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले 70,000 कोटीचे. आज अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावू. छगन भुजबळ साहेबांवरती यांनी आरोप केले, परंतु ते आदरणीय भुजबळ साहेब आज मंत्री झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा दुटप्पेपणा आणि मगाशी जे प्रवक्त्या बोलत होत्या की ओबीसी मराठा वाद सुद्धा भारतीय जनता पार्टीने लावलेला आहे आणि आज त्यांच्या प्रश्नामध्ये उत्तर देत असताना त्या ओघातच बोलून गेल्या की डिस्ट्रिक्ट ठेवलं गेलं, तेव्हाच द्यायला पाहिजे होतं. मला महाराष्ट्राला हे सांगायचंय की माननीय भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, माझं दुमत नाहीये, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने तिष्ठत ठेवलं. ओबीसींचा खरा कैवार माननीय पवार साहेब नेहमी सगळ्या पक्षा, सगळ्या जातींचा, धर्मांचा आदर करतात. आणि म्हणूनच जेव्हा भुजबळ साहेब जेलमधून सुटून आले होते तेव्हा जयंतराव पाटील साहेबांच्या बरोबरीने जर कोणी शपथ महाराष्ट्रात घेतली असेल ते भुजबळ साहेब होते, ते पवार साहेब होते. आणि आज तुम्ही बघताय महाराष्ट्र आणि प्रेक्षकांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगायचंय की जातीवाद करणारी पक्ष कोणता आहे आणि तुमच्या पक्षात आला तर धुतल्या तांदळासारखा आणि तुमच्या पक्षात नसतो तेव्हा तो भ्रष्टाचारी कसा असतो, याचं उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या लाभार्थी पक्षाने द्यायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे या निमित्ताने. बरोबर आहे. मात्र रुपालीताईंनी जसा सक्षणाजी आत्ता मगाशी उल्लेख केला की दांडगा अनुभव आहे त्यांना आतापर्यंत राजकारणाचा, मात्र जलसंपदा विभागाचा सेवानिवृत्त अधिकारी विजय पांढरे देखील आपल्यासोबत आहे. तुमचा आणि त्यांचा अनुभव नेमका कसा होता ज्या वेळेला ते मंत्रिपदावरती होते, कामकाज पाहिलं जात होतं आणि त्या काळामध्ये नेमकं काय घडलं? विजय पांढरेजी. विजयजी यांच्यापर्यंत तांत्रिक कारणामुळे मला पोहोचता येत नाहीये, मात्र पुन्हा एकदा मी अंजली दमानिया यांच्याकडे जाईल. अंजलीताई, ज्या प्रकारे आपण ऐकलं आणि आतापर्यंत पाहिलं की दोन पक्ष एकमेकांबद्दल बोलत असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय, मात्र ॲडव्होकेट मंगेश ससाणेंना मला विचारायचं आहे की मराठा आणि ओबीसी वाद हा राज्याला परवडण्यासारखा नाही. मात्र ज्यावेळेला दोन समाजामध्ये अशा प्रकारचा वाद निर्माण होतो किंवा तशा प्रकारची मंत्रिपदं दिली जातात त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण केलं जात आहे का? मंगेश ससाणे. नाही, सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सभागृहातले सर्वात वरिष्ठ आणि सर्वात अनुभवी जे विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि जे मंत्री महोदय होते, दुर्दैवाने 5 महिन्यापूर्वी त्यांना डावलण्यात आलं. याच्याबद्दल ओबीसी मध्ये तीव्र असंतोष होता. पण आता आपण जे म्हणता येईल देर आहे दुरुस्त आहे, त्यामुळे त्यांना दिलंय. मुळात छगन भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं म्हणून मराठा ओबीसी वाद होईल ही नवीन, ही कुणाच्या डोक्यातनं कल्पना आली? आणि जर तुम्ही या जातीयवादी विष पेरणाऱ्या मनोज जरांगेंच्या बोलण्यातनं म्हणत असाल तर त्याचं सिरियसली घ्यायची गरज नाहीये. कारण की जो विकृत व्यक्ती गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचं समाज मन त्यांनी जे ढवळून काढलेलं आहे आणि त्याची री ओढून हे अशी चर्चा घडवून आणली आणि त्याच्यातनं जर हा वाद, कृत्रिम वाद जर निर्माण करायचा जो कुणाचा त्या जरांगेचा प्रयत्न असेल तर हा अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरा विषय असा आहे की याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नक्कीच
आता तेच पडगम दिसतात. ते 6 महिन्यापूर्वी ज्या भुजबळ साहेबांना डावललं आणि ज्या भुजबळ साहेबांमुळं ही महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेटने सत्तेमध्ये आली, त्यांच्याकडे बघून ओबीसींनी मतदान केलं. कारण की महायुतीला मतदान करू नका असं जरांगेंनी सांगितलं होतं, पण सर्व ओबीसींनी महायुतीला मॅन्डेट दिलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आणि कुठंतरी ओबीसी चेहरा पाहिजे असं जर काय साक्षात्कार झाला असेल तर काय हरकत नाही. आम्ही याला पॉझिटिव्हलीच घेतो. आपल्या कुटुंबात पण जे नवीन तरुण असतात त्यांना वाटतं आमचे नवीन विचार आहेत आणि जरा वरिष्ठांनी बाजूला व्हावं. पण ज्यावेळेस संकटाचा वेळ येते, ज्यावेळेस कठीण प्रसंग येतात, त्यावेळेस त्याच वरिष्ठांचा मार्गदर्शन गरजेचं वाटतं. बरं, असं कुठलं नेमकं संकट यावेळेला येऊन ठेपलेलं आहे रुपाली ठोंबरे पाटील? एक लक्षात घ्या, जे आमचे ससाने भाऊ आहेत त्यांनी ते त्यांच्या कार्यकर्ते आणि भुजबळ साहेबांवर असलेलं त्यांचा प्रेम विश्वास त्याच्यातनं ते बोलत आहेत. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे माननीय अजितदादांनी भुजबळ साहेबांना कधी डावलण्याचा विषयच येत नाही. जेव्हा एखाद्यांना मंत्रीपद द्यायचं असतं तेव्हा मी मगाशी अर्धवटच राहिलं की आमचे नेते अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ साहेब असतील, यांनी बसून मंत्रिमंडळात कोण पहिले शपथ घेणार आहेत, कोण नंतर घेणार आहेत. छगन भुजबळ साहेब हे वरिष्ठच नेते आहेत आणि आजही ते पक्षात राहून ते काम करतात. मधल्या काळामध्ये जेव्हा मराठा ओबीसी विनाकारण वाद समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रकार जरांगे पाटलांकडनं झाला, त्याला चोख प्रत्युत्तर छगन भुजबळ साहेबांनी संविधानाने आणि कायद्याने दिलेले. त्याच्यामुळे आता समजा धनंजय मुंडे साहेब यांना राजीनामा द्यावा लागला, काही आरोप झाले म्हणा किंवा त्या जे काही बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याकांडमध्ये त्यांच्या जे काही निकटवर्तीयाचं नाव आल्यामुळे तो जो काही राजीनामा द्यावा लागला. परंतु मुळामध्ये एक लक्षात घ्या की आरोप करणारी जी लोक आहेत ही विरोधातनं आरोप करतायत, त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जातीभेद निर्माण करतायत. आपल्या समाजामध्ये आता कोणताही जातीभेद नाहीये आणि कुठलाही गुन्हेगार असू द्या किंवा तो मग आणि कुठलाही राजकारणी असू द्या, त्याला कोणतीही जात नसते. तो भारतीय म्हणून आणि महाराष्ट्रीय म्हणूनच काम करत असतो. तशीच शपथ घेतली जाते. मगाशी आमच्या सहकार्य भगिनी म्हणल्या की शरद पवार साहेबांनी त्यांना बाहेर आल्यानंतर शपथ दिली. मुळामध्ये मला सांगा, एकत्र पक्षामध्ये असतानाच त्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. निश्चितच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप मुक्तता किंवा निर्दोष मुक्तता होण्यासाठी कालावधी जातो. हे सगळं छगन भुजबळ साहेबांनी भोगलं आणि संवेदित पद्धतीने जेव्हा त्यांना निर्दोष झाले, ईडीने त्यांच्या जप्त केल्या होत्या, त्या परत आल्या. तर मला एक सांगा, महाआघाडी होत असताना शिवसेनेचं राष्ट्रवादीशी कधी पटलेलं नव्हतं. कशा पद्धतीने ते एकत्र आलेच ना एकत्र. त्याच्यामुळे राजकारणामध्ये आघाडी किंवा युत्या होत असताना किंवा विरोधात असताना जर कुणी आरोप केले असतील, ते आरोप सिद्ध तर झाले पाहिजेत ना. का उगीच आरोप करायचे? मी आता म्हणायचं सक्सेना सलगर यांनी केला 500 कोटीचा घोटाळा, म्हणजे अशा पद्धतीने आरोप करताना ते 500 कोटी मला कागदावर पुरावे आणावे लागतात, ते कोर्टात द्यावे लागतात, तपासाला वेळ लागतो. तपास यंत्रणामुळे ती व्यक्ती जेलला जाते, ती जेलला गेल्यानंतर त्याला जामिनाचा अधिकार असतो आणि पुढे ती केस चालते. आणि याच गोष्टीचा, लागणाऱ्या वेळेच्या गोष्टीचा फायदा विरोधक आणि समाजामध्ये फूट पाडणारी ही लोक वापर करतात. आणि त्याचं फक्त एवढंच होतं की कालांतराने लोकांना कळतं भुजबळ साहेबांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भुजबळ साहेबांच्या पाठीशी असणारा जो काही जनसमुदाय तो फक्त ओबीसी नाहीये, पूर्ण मतदार जनसमुदाय, त्याच्यामध्ये सर्व जातीची लोक आहेत. आपण जर कधी बघितलं तर त्यांचे मराठा सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे मला सांगायचंय की हे जातीत भेद निर्माण करणाऱ्यांवर तातडीने महायुतीने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या समाजामधून जाती भेद मिटला असल्याचं रुपालीताई तुम्ही मगाशी म्हणाल्या. मात्र दुसरीकडे तशाच प्रकारची वोट बँक क्रिएट करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे जसं मगाशी तुम्ही म्हणाल्यात की यापूर्वीपासून काम करत असताना त्यांना योग्य वेळी ही संधी देण्यात आलेली, मात्र तीच 4-5 महिन्यांआधी का देण्यात आलेली नव्हती? सरकार विरोधातच घेतलेली छगन भुजबळांची भूमिका आणि त्यानंतर आत्ता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही सगळी खेळी आहे का? या अनुषंगाने तर आपली ही चर्चा सुरू राहीलच. मात्र राज्याच्या राजकारणातील भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत सर्वात आधी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिलेली होती. थेट मी या चर्चेमध्ये आता सक्षणा सलगर आपल्याकडे येतो.
सक्षणाजी, रुपाली ठोंबरे पाटील नेमकं काय म्हणाला ते आपण पाहिलं. मात्र 3-4 मुद्दे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की एका बाजूला वोट बँक महत्वाची असते प्रत्येक राजकीय पक्षासाठी, दुसरीकडे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी निवडलेली ही योग्य वेळ. तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष या निमित्तानं उफाळून येईल असं आपल्याला वाटतं का? क्लिअर करायचंय. मगाशी आमच्या भगिनी म्हणत होत्या की आरोप करणं सोपं असतं. त्यांनी हा विचार करायला पाहिजे, हे आरोप पहिल्या दिवसापासून कोणी केलेत. त्यांचे नेते अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, नवाबभाई मलिक साहेब असतील, या सगळ्यांना त्रास देणारी व्यक्ती कोण आहे? भारतीय जनता पार्टीने सगळे खेळ घडवून आणले आणि आज हे लोक त्यांच्या पक्षात आहेत. आज हे लोक म्हणजे भुजबळ साहेब असतील, नवाबभाई असतील, हे लोक यांच्या पक्षात आहेत. तर आता यांना साक्षात्कार झालाय की हे क्लीन चिट आहेत, भ्रष्टाचारी नाही आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी सारखी बनेल डिप्लोमॅटिक आणि दुटप्पी पार्टी हे जगाच्या पृथ्वी तलावर उपस्थित नाही. याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी कान धरून माफी मागितली पाहिजे. पक्षाला बदनाम करण्याच्या संदर्भात, नेत्यांना बदनाम करण्याच्या संदर्भात. मगाशी रुपाली ठोंबरे ह्या पण म्हणाल्या की त्यांना त्रास झाला. हो, त्यांना त्रास झाला, आम्ही बघितलंय. त्या त्रासाचा बदला घेतला पाहिजे देवेंद्रजींकडून. त्यांनी माफी मागितली पाहिजे. पक्ष बदनाम करताना तुमच्यासोबत आले सगळे क्लीन चिट देता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओबीसी आणि मराठावाद हा जाणीवपूर्वक लावला गेला. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या महाराष्ट्रामध्ये असं कधीच नव्हतं. आम्ही महाराष्ट्रातच वाढलोत ना. परंतु जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला डिवाइड अँड रूल हे करायचं असतं आणि त्यांनी ते साध्य केलेलं आहे. विधानसभेमध्ये साध्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी हे वोट बँक मध्ये 2 भाग करून राज्याचं, अगदी राज्याला विभागून, जाती जातीमध्ये भांडण लावून, कटेंगे बटेंगे, अरे हे स्लोगन आणले कुणी, आणले कशासाठी, याचा विचार केला पाहिजे असं मला महाराष्ट्राला सांगायचंय. परंतु मला असं वाटतं छगन भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कुठल्या ओबीसी बांधवांना किंवा मराठा बांधवांना वाईट वाटेल एवढा महाराष्ट्र कुचक्या काळजाचा नाही, हे मी अत्यंत अभिमानाने सांगते. आणि मगाचपासून मराठा आंदोलक, मराठ्यांना आरक्षण, मी ओबीसी समाजाची, धनगर समाजाची मुलगी आहे. या देवेंद्रजींनी, या भाजपनी ना धनगरांना आरक्षण दिलं ना मराठ्यांना आरक्षण दिलं. फक्त त्यांचा वापर वोटिंगसाठी करून दोघांना लढवून आपला फायदा करणारी भारतीय जनता पार्टी, याचा मी निषेध करते. आणि मला महाराष्ट्राला सांगायचंय, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही घाणेरड्या राजकारणाला महाराष्ट्र बळी पडणार नाही. आणि मी इथे मोकळ्या मनाने सांगते, मराठ्यांना जे धनदांडगे मराठी कारखानदार, आमदार खात, त्यांना आरक्षणाची गरज नाही. परंतु जो मराठा मोलमजुरी करून खातो, त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही, शिक्षण असून बेरोजगार आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि संविधानाने या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरक्षण मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण असं नावं ठेवणं उचित नाही. सगळे पॅनलिस्ट सुशिक्षित आहेत, चांगले आहेत, फक्त आपला जात म्हणून आपला विषय पुढे ढकलायचा नसतो. ही शाहू फुले, आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवीची, फुलेंची शिकवण नाही, छत्रपतींची शिकवण नाही. हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे. उद्या माझ्या वडार समाज म्हणला आम्हाला एसटीत आरक्षण द्या, मी पट्टी त्याचं समर्थन करेन. धनगर समाजाला आरक्षण पाहिजे का? तर हो, दिलंच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. इथं तुम्ही त्यांची मापं काढण्यासाठी आलेलं नाहीत, याचं भान बाळगून वक्तव्य केलं पाहिजे, असं माझी नम्रतापूर्वक सूचना आहे. अधिकार नाहीत आपल्याला या संविधानामध्ये की असं लोकांना तुम्ही टार्गेट करून बोलणं वगैरे. बरोबर आहे. मात्र हीच समज जर सर्वच राजकीय पक्षांना असेल, त्याच्यावरती बोललं पाहिजे. आज का तुम्हाला साक्षात्कार झाला की त्यांना मंत्रीपद द्यावं? म्हणजे भारतीय जनता पार्टी किती खुनशी, कपटी आणि किती दुटप्पी आहे याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येतोय. जे देवेंद्र फडणवीस, बरोबर आहे. सक्षणाजी, तुम्ही राजकारणाची जी दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करताय, रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपण त्याची पहिली बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मात्र जलसंपदा विभागाचा सेवानिवृत्त अधिकारी विजय पांढरे देखील आपल्या सोबत आहे. विजय पांढरेजी, भुजबळांचा आजपर्यंतचा कारभार याची पुन्हा एकदा आठवण महाराष्ट्राच्या जनतेला झाली. कारण इतके दिवस राजकारणात सक्रिय असलेले तेच ज्येष्ठ नेते आज थेटपणे मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत. यापूर्वी त्यांनी काय केलं आणि पुढच्या काळात ते काय करतील या संदर्भात आज आपल्याला चर्चा करावी लागते. विजय पांढरे, आपला अनुभव सांगा. हे बघा, प्रशासनात मी जवळून सर्व काही पाहिलेलं आहे. हे राजकारणी, पुढारी कोणत्या पद्धतीने काम करतात हे अत्यंत जवळून मी अनुभवलेलं आहे. यांचे किती भयंकर कारनामे असतात हे याचा अनुभव मला आहे. हे बघा,
माझा सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन जर असेल तर ते देवेंद्र फडणवीसांवर आहे. बर, की हा जो माणूस एक गाडीभर पुरावे घेऊन चितळे कमिटी समोर जात होता, चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग म्हणत होता, आगे आगे देखो क्या होता है म्हणत होता, भ्रष्टाचाराचं आम्ही निर्मूलन करू म्हणत होता. हा व्यक्ती आता या सगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन राज्य करतोय. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीसांनी एखाद्या वाटीत पाणी घेऊन त्याच्यात जीव द्यायला पाहिजे. इतका सुरुवातीला स्वतःला इतका इमानदार सांगणारा मनुष्य अशा प्रकारचा इतका खालच्या पातळीवर जाईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. बरं. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट जर कोणी लावली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी लावलेली आहे. इतकं घाण राजकारण याच्यापूर्वी कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं. महाराष्ट्रातले नेते काही स्टँडर्ड बाळगून होते, परंतु जेव्हापासून देवेंद्र फडणवीस आलेले आहेत तेव्हापासून जे कपटी आणि नीच राजकारण इथे चालू आहे, जे आमदार खासदार फोडले जातात, सरकार पाडली जातात, पक्षाचे पक्ष फोडले जातात, चिन्ह बळकावले जातात आणि जे असे भ्रष्ट आणि नीतिहीन माणसं आहेत त्यांना सोबत घेऊन मांडीला मांडी लावून राज्य करण्याचं काम चालू आहे. बरोबर आहे विजयजी. अगदी थोडक्यामध्ये आपण सगळं समप करून या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत सांगितल्यात आणि नेमकं तुमचं मत काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. धन्यवाद विजय पांढरेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या चर्चासत्रामध्ये सामील झाल्यात. मात्र संतुलित राजकीय समीकरण करण्यासाठी म्हणून ही पुन्हा एकदा राजकारणातली आणखी एक खेळी आहे का? नाशिकच्या राजकारणाचं येत्या काळामध्ये चित्र नेमकं कसं असेल? पालकमंत्री पदाचा तिथला तिढा सुटणार आहे का? तर दुसरीकडे ओबीसी विरुद्ध असलेलं जे मराठा अशा प्रकारचं जातीय समीकरण आहे आणि येत्या काळातल्या निवडणुका आहे, हेच सगळं डोळ्यासमोर ठेवून खेळण्यात आलेली ही राजकीय खेळी आहे का? ससाणेंसाठी मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ससाणेजी, जर एका बाजूला ओबीसी आणि मराठा वादच नाही असं जरी आज आपण विचार केला तरी या वोट बँकेचा येत्या काळातला जो वापर आहे राजकीय समीकरणं संतुलित करण्यासाठीचा हे उचललेलं पाऊल, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, नक्कीच मी तर म्हणतो हा कुठला वाद नाहीये. कुणी शपथ घेणं आणि महाराष्ट्रातील 54% ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे भुजबळ साहेबांना शपथ घेतल्यानंतर, कारण की ते काय आज आलेले नाहीत. रुपालीताई मगाशी म्हणाल्या की त्यांचा सर्वात या विधिमंडळातला सर्वात अनुभवी नेता आहे आणि नक्कीच येत्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी त्यांचा अनुभव कामी येणार आहे. जसं ताई मगाशी म्हणले एक शब्द की हे भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते, तशा ताई पण अजितदादांच्या पक्षातल्या कार्यकर्ता पदाधिकारी आहेत, त्यामुळे ते नक्कीच त्यांच्या नेत्याची बाजू ते करणार. परंतु मी आवर्जून सांगतो की भुजबळ साहेबांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती की अजितदादांनी त्यांच्याशी कोणती चर्चा केली नव्हती. तरी पण जसं साहेब म्हणाले की ज्याचा शेवट गोड होतो ते सर्व गोडच असतं, त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे, आम्ही याचं स्वागत करतो. राहिला प्रश्न अंजली दामानियांचा. अंजली दामानिया मला वाटतं चर्चेतनं निघून गेल्या. अंजली दामानिया ह्या एका समाजसेविकेचा बुरखा पांघरून असलेले एक सुपारीबाज सामाजिक कार्यकर्त्या असं मी स्पष्ट आरोप करतो. कारण की या अंजली दामानियांवर 35 डिफॅमेशनच्या केसेस पेंडिंग आहेत. मग तुम्ही एका ठिकाणी जर तुम्ही एक हे लावताय की भुजबळ साहेबांवर काही आरोप आहेत आणि मग त्यांना कसं काय दिलं, मग तुमच्यावर पण 35 डिफॅमेशनच्या केसेस चालू असतील. आणि सर्वात महत्वाचं, या अंजली दामानियांचे वडील एका मनुवादी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते, त्यामुळं याच्यापेक्षा वेगळं ते काय करू शकत नाही. कारण त्यांना शिकवणच तशी आहे की बहुजनातला कोणता एखादा नेता पुढे चालला की त्याला टार्गेट करायचं. या अंजली दामानियांच्या वर या कर्जत येथे 7 एकर जमीन ही शेतकरी असल्याचा पुरावा देऊन त्यांनी खरेदी केली. त्यांचे कंपनी यशस्वी डेव्हलपर्स आणि तिथं अल्पाईन प्रॉपर्टीज, अल्पाईन व्हिलेज म्हणून यांनी ते काहीतरी तिथं प्रोजेक्ट केलता. आणि या अंजली दामानी यांनी ट्रायबल्स म्हणजे आदिवासीयांच्या जमिनी लुबाडून तिथं 39 प्लॉट बनवले आणि ते विकले. हे प्रकरण सगळं बाहेर काढलं होतं. त्यानंतर अंजली दामानी यांनी गडकरींवर आरोप केले की सिंचन घोटाळ्याचा. बरोबर आहे. म्हणजे पॅनलमध्ये असलेले ससाणेजी, तुम्ही ज्यावेळेला अंजली दामानियांबद्दल बोलताय किंवा आपण छगन भुजबळजी यांच्याबद्दल बोलतोय त्यावेळेला बात निकलेगी तो दूर तक जाएगी. आज आपण इतिहास पुन्हा एकदा जो आहे
तो उकरून काढण्याचा प्रयत्न करतोय. मात्र रुपाली ठोंबरे पाटील, मला आपल्याला विचारायचं आहे, ज्येष्ठ नेते असलेले जर छगन भुजबळ असतील आणि पालकमंत्री पदाचा तिढाई सोडवायचा असेल तर पालकमंत्री पद देऊनही त्यांना शांत केलं जाणार का? आणि जो रिस्पेक्ट आता मंत्रिमंडळात घेतल्यावर दिला जाण्याचा जो दावा करण्यात येतोय तशाच प्रकारे पालकमंत्री पदही देऊन त्यांना शांत केलं जाणार का? रुपालीताई, पालकमंत्रीचा जो काही तिढा आहे तुम्ही जो सांगताय ते वरिष्ठ नेते आमचे तिन्ही पक्षाचे म्हणजे माननीय अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब हे बसून सोडवतीलच. परंतु मला तुम्हाला सांगायचंय, सातत्याने मगाशी पण ते निवृत्त अधिकारी येऊन म्हणून गेले की देवेंद्र फडणवीस बैलगाड्या घेऊन आरोप केले होते. हो, केले होते. ते आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि संविधानाने त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे डोक्यावर पडले नाहीयेत ना की कोर्टाने निर्दोष दिल्यानंतर सुद्धा म्हणायचं नाही 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 हे भ्रष्टाचारी आहेत, हे भ्रष्ट म्हणजे एक मानसिक रुग्ण कसा असतो की एकच रीग ओढतो, त्याप्रमाणे या विरोधकांचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या भाजप सोबत आहोत, आम्ही भाजपकडनं क्लीन चिट घेतलेली नाही हे सक्षणा सलगरांनी लक्षात घ्यावं. आम्हाला मेहरबान कोर्टाने संवैधानिक पद्धतीने कोर्टाने आम्हाला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि आम्ही भाजप बरोबर मित्र पक्ष म्हणून सरकारमध्ये आहोत. आमचं मंत्रीपद, जे मंत्रीपद आमच्याकडे होतं तिथे धनंजय भाऊ मुंडे होते, त्यांचा राजीनामा दिल्यानंतर माननीय अजितदादांनी वरिष्ठ लोक ठरवणार ना की आम्ही आमच्या वाट्याला आलेलं मंत्रीपद हे कोणाला द्यायचंय, हा आमचा अधिकार आहे. याच्यात ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा संबंध आहे ना एकनाथ साहेबांचा संबंध आहे. त्याच्यामुळे विनाकारण ती तार ओढायची आणि भाजप 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 करून ओरडायचं. याच भाजप आणि सेनेच्या युतीमधनं छगन भुजबळ साहेब आधी पक्षात काम करत होत्यानंतर तुमच्या प्रश्नाला सक्षणा सलगर यावेळेला उत्तर देत आहेत. सक्षणाजी, मला महाराष्ट्राला एक सांगायचंय, मजबुरी का नाम महात्मा गांधी कसं असतं ते आत्ताच्या प्रवक्त्याच्या ताई बोलतायत ना, आज त्यांना भाजपची देवेंद्रजींची बाजू घ्यावी लागते प्रवक्ता म्हणून. मला त्यांना सांगायचंय, वस्तुनिष्ठ जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीने सगळ्या नेत्यांना ईडीच्या धमक्या केसेस करून आपल्या बाजूला घेतलंय. मी असं म्हणत आहे महाराष्ट्राला की देवेंद्रजींनी भारतीय जनता पार्टीने जो काही खेळ मांडला होता, सारीपाट मांडला होता, तो त्यांच्या अंगलट आलाय. आता जे निवृत्त अधिकारी बोलले ते खरंच बोलले, हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे ठोंबरे ताईंनी. त्या तिसरंच बोलत असतात दिन. बरं, मग म्हणून ही सारवासारव चालली आहे वाढवला म्हणून खूप योग्य असं होत नाही. आवाज माझा तर खूप चांगला आहे, हे महाराष्ट्राला माहितीये. तो बरं, म्हणून ही सारवासारव होतीये का सक्षणाजी? फॅक्ट आणि वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे का नाही? दिलेली नाहीये. भाजपची क्लीन चिट घेऊन आम्ही पक्षात गेलेलो नाही आहोत. आम्हाला मेहरबान कोर्टाने निर्दोष दिलेला आहे, तेव्हा आम्ही वर तोंड घेऊन छाती ठोकपणे युतीमध्ये गेलेलो आहे. हे सक्षणा सलगर यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बर, पण मग एका बाजूला क्लीन चिट नाही असंही तुम्ही म्हणतायत, मग दुसरीकडे येत्या पुढच्या काळामध्ये खरोखर जसं अंजली दमानी यांनी अगदी सुरुवातीला सांगितलेलं होतं की हा लढा द्यायचा की नाही द्यायचा हे आता सरकारला विचार करण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये कितपत तथ्य वाटतं सक्षणा सलगर आपल्याला? असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने डिवाइड अँड रूल जो काय फॉर्म्युला महाराष्ट्रात 2014 पासून सुरू केला आणि मगाशी जे निवृत्त अधिकारी बोलत होते, मी काही पर्सनली त्यांना ओळखत नाही, परंतु त्यांच्या सगळ्या मुद्द्यामध्ये जान होती. ते सत्य परिस्थितीवर बोलत होते. या सगळ्याचा करता करविता विलन जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी आहे. प्रत्येक पक्षाला दम देणे, पक्ष फोडणे, परत आपल्याकडे घेणे, त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा आपल्या बाजूला करून घेणे सत्तेमुळे, ह्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय. आज जरी कुठल्या प्रवक्त्याने ऑन चॅनल हे किंवा ऑन दी स्पॉट हे मान्य केलं नाही तर याचा अर्थ असं होत नाही की महाराष्ट्र बघत नाही. महाराष्ट्राची 12 कोटी जनता सुज्ञान आहे, सृजन आहे, उघड्या डोळ्यांनी सगळं बघते. सगळ्या महाराष्ट्राला चित्र माहितीये. परंतु हा सगळा जो डिप्लोमॅटिकपणा आहे, हा दुटप्पीपणा महाराष्ट्रात चाललेला आहे, हे महाराष्ट्र ओळखून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मराठा ओबीसी वाद लावण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टी आणि सरकारने बघू नये. 18 पगड जनता फार सृजन आहे. छत्रपती शिवरायांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले अहिल्याचा हा महाराष्ट्र आहे. इथे असं चालणार नाही हे मी कॉन्फिडंटली सांगते. भुजबळ साहेबांना उशिरा का मंत्रीपद दिलं याच्यावर बातचीत झाली पाहिजे. भुजबळ साहेबांना अगदी एका वाक्यात आपण आपली बाजू मांडू शकता, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, कारण आपली वेळ संपत आलेली. रुपालीताई, कोणताही उशीर नाही. सक्षणाताईंना उशीर का झाला छगन भुजबळ साहेबांनी सांगितला, ज्याचा शेवट चांगला झालाय, जे आधीच्या ज्या काही घडामोडी आहेत
छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे सक्षना सलगर किंवा इतर विरोधक म्हणले उशीर झाला, ज्यांना मिळालाय ते म्हणत नाहीयेत आणि यांनाच का त्यांचा विचार पडलेला आहे. छगन भुजबळ साहेब खंबीर आहेत. ओबीसीचं नेतृत्व जो शेवट चांगला झाला तो सगळ्यात चांगला आहे हे त्यांनी वाक्य सांगून या विरोधकांची तोंड बंद केलेली आहेत. नक्कीच धन्यवाद. ज्या प्रकारे तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडून या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली त्यासाठी सर्व मान्यवरांचे अतिशय धन्यवाद. राज्याच्या राजकारणातील भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी या क्षणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील, आज अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांची वर्णी लागलेली आहे. पहिली प्रतिक्रिया तुमची या संदर्भातली मला जाणून घ्यायची आहे. ब्रेक चालू आहे. आम्हाला काय माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय मनोजजी? आवाज येतोय? तुम्हाला येतोय का? पहिला प्रश्न आपल्यासाठी हाच आहे की अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांची वर्णी लागलेली आहे. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? मला आवाज येतो आपला, बोला. नाही, प्रतिक्रिया काय देण्यासारखं काही एवढं महत्व देण्यासारखं माणूस पण नाही. बरं, दुसऱ्याचा खर्च टाक दिल्यासाठी नाही गेला. त्याचं काय महत्व नाही, त्याला काय महत्व द्यायची गरज पण होता. बरं, पण मंत्रिमंडळातल्या वर्णीमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वादाची धग आणखी वाढेल असं नाही का वाटत आपल्याला? तो वाढू शकतो, आमच्याकडून नाही वाढणार. ते वाढू शकतो. मंत्रिपद काम करू शकतो, पण आमच्याकडून होणार नाही. मात्र मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणं आणि त्यानंतर खरं तर वर्णी लागली भुजबळांची. तुमची टीका थेट आज अजित पवारांवरती गेल्याचं पाहायला मिळालं, महायुतीकडे जाताना पाहायला मिळालं. का अजितदादा आता? शेवटी काय असतं बघा, की ज्या माणसावरती समाजानं काही अपेक्षा ठेवलेल्या असतात तशा मराठ्यांच्या पोरांनी अजितदादावरती अपेक्षा ठेवल्या होत्या की आपल्या लेकराबाळांना आरक्षण लागतंय. म्हणजे त्यांच्या पक्षातले जरी मराठींचे कार्यकर्ते असले तरी त्यांच्या लेकीवाडीसाठी लेकरासाठी आरक्षण लागतंय. हा अत्यंत महत्वाचा विषय राज्यातला आहे. हा काय एकट्या दुसऱ्याचा विषय नाही. आणि तेच अजितदादा मराठ्यांचे आरक्षण विरोध करणाऱ्या असल्या लोकांना पोचतायत म्हणजे कुठंतरी मराठा समाजाचा रोष निर्माण होणारच की ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी असे उलटे सुलटे कामं करायची काही गरजच नाहीये. बरं, परंतु आता त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय, पण पुढच्या काळात किमान त्यांनी विरोध करू नये याची काळजी अजितदादांनी घेतली पाहिजे. कारण अजितदादांनी काय नुसता गुंड पोचण्याचा, मराठ्यांना विरोध करणारे मंत्री घेण्याचा त्या ठेका उचललेला नाहीये. शेवटी समाज पण तेवढाच महत्वाचा आहे. तुम्ही त्याला जवळ करायला जाल तर इकडे 50-55% असणारा मराठा समाज तुमच्यापासून दुरावला जाईल, याची सुद्धा काळजी अजितदादांनी घेणं गरजेचं आहे. कारण जर यांनी विरोध केला, मंत्रिपद घेतला, त्याचा गैरवापर जर केला तर वाट मात्र आमच्याशी हे पण लक्षात ठेवायचं. कारण 29 ऑगस्टला आम्ही अख्खे मराठे ह्यावेळेस मुंबईत असतो. 29 ऑगस्टला हे सुद्धा लक्षात ठेवायचं. सरकारने त्याला दिलंय, तिकडे घे म्हणा, तिकडे हिंड घेऊन काय देणं घेणं नाही आम्हाला. त्यांना काय सरकारला त्याचा फायदा उचलायचा, जिल्हा परिषदला, नगर परिषदला, ते उचला म्हणा. पण मराठा आरक्षणाला जर विरोध केला तर आम्ही मात्र आता सोडणार नाही. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, फडणवीस साहेबांनी पण आणि अजितदादांनी पण. नसता मराठी यावेळेस खूप पिसाळ्यासारखे मुंबईत येणार आहे तुफान ताकदीने. या वादळात मात्र मराठीचं कोणी टिकणार नाही म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मात्र भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या वर्णीचा फटका बसणार असा इशारा आपण सातत्यानं देत आहे. तर हा इशारा केवळ राष्ट्रवादीला आहे की थेट महायुतीला आहे? सरकार म्हणल्याच्या नंतर त्यांची जबाबदारीच आहे. विशेष करून हे तर फडणवीस साहेबाशिवाय होऊ शकत नाही ही गोष्ट. अशी आज एक तिसरा पासून चर्चा आहे की फडणवीस साहेबांनीच केलाय म्हणून. बरं, काहीतरी दबाव आणून अमुक तमुक करून त्याला घ्यायला लावलं अशी चर्चा आहे. आता तिसरा पारा 4 वाजल्यापासून चर्चा असते खरी खोटी माहित नाही आम्हाला. परंतु त्यांनी ते घ्यावं न घ्यावं ते त्यांचा विषय. पण सरकार म्हणून आणि विशेष करून अजितदादांनी त्यापेक्षाही मुख्य म्हणून फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे. मराठ्यांच्या गॅजेटला, हैदराबादच्या गॅजेटला विरोध करता कामा नाही. आमच्या सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणी विरोध करता कामा नाही. मराठा आणि कुणबी एक आहे, त्या आद्य देशाला विरोध करण्या अजिबात केला नाही पाहिजे. आमच्या केस सगळ्या वापस घेतल्या पाहिजे. यांनी जर आरक्षणाला विरोध केला तर सरकारला परिणामाच्या सामोरं जावं लागणार. शेवटी आम्ही सुद्धा आमच्या लेकरा बाळासाठी कोणत्याही ठरावाला जाऊ शकतो.
की अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. बरं, यापूर्वीच ज्या वेळेला छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश नव्हता त्यावेळेला ते स्वतःच्या सरकारला घरचा आहेर देताना दिसले, तर दुसरीकडे मराठा समाजाला सातत्यानं विरोध करताना दिसून आलेले होते. आता हा विरोध मावळेल आणि त्यासाठी हे मंत्रिपद दिलं गेलेलं आहे असं असू शकतं का? स्वार्थी आहे, स्वार्थी. ओबीसीच्या जीवावरती नुसतं म्हणायचं मी ओबीसीचा नेता आहे, ओबीसी साठी काय करायचं नाही. आम्ही तरी यांनी 70 वर्षात काय नाही केलं. ओबीसीचा नेता ते स्वतःला. आम्ही तरी गोरगरिबांच्या ओबीसीच्या लेखीसाठी मोफत शिक्षण केलंय. वडीकाळ्या भांबेरीपासून आंदोलन सुरू होतं या लढ्यासाठी. त्यावेळेस पासून मुलीचा विषय सुरू आहे मोफत शिक्षणाचा, तर तो अंतरवालीपर्यंत आम्ही तरी काय नाही तरी केलंय. तरी आम्हाला तो जातीवादी म्हणतो. ही फरक पडणार नाही, तुम्हाला जाहीर सांगतो. काय फरक नाही पडणार, फरक नाही पडणार. उलट ओबीसीचा खरा शत्रू हे गोरगरीब ओबीसीला काही मिळू दिलं नाही आणि मराठ्यांचा सुद्धा शत्रू आहे. आम्हाला त्याची देणे घेणं आणि त्याला महत्व देत नाही. त्याला बाहेर दिलं असतं मग ठीक होतं, तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात दिलं असतं, पहिल्या फळीतल्याला तर ठीक होतं. त्याला फार उशिरा दिले म्हणजे ते संपलेला आता कार्यकर्ता आहे, ओबीसीचा संपलेला कार्यकर्ता आहे. त्यांच्यातले हुशार आहेत, ते पुढे यायला पाहिजे, पण हे येऊ देत नाहीत त्यांना पुढे. ओबीसी समाजाला खूप हुशार आहेत, त्यांना हे पुढे येऊ देत. संपलेला कार्यकर्ता आहे, पण म्हातारपणाला नाही का बघा, खेड्यात असतं बघा, म्हातारपणाला 60-70 वर्षापूर्वी एखाद्या म्हाताऱ्या लेकरू झालं तसं याला म्हातारपणाला आता हे हातपाय पडून मंत्रिपद घेतलंय, बस मला मुख्य घेत त्याचे कवर व्याज काय त्याचं उष्ट खरं ताट दिल्यासारखं घेणे, त्या उष्ट ताट दिल्यासारखं काय त्याला महत्व देत नाही आम्ही त्याला. पण मराठा आरक्षणाला विरोध करायचं नाही देणार. सामना आमचा नाद नाही करायचा पुन्हा. आम्हाला आमची खोड काढायची नाही, आम्ही तुमच्या वाटा जात नाही, तुम्ही आमच्या वाटा जायचं नाही. आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही मिळवणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आपल्या मागणीवरती आणि न्यायासाठी त्याला वळवळ करू देऊ नका, ही जबाबदारी तुमची आहे. नसता मराठ्यांच्या रोषाला सामना तुम्हाला करावा लागणार आहे, कारण आम्ही बघणार आहेत आता तो काय काय फड्या करतोय. आणि निवडणुकीत आता जिल्हा परिषद नगर परिषद येतात. मुंबईला 29 ऑगस्टला कोणता मंत्री आमदार नाहीये, कोणता खासदार नाहीये, कोणता जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समितीचा सभापती, पंचायत समितीचा मेंबर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी अध्यक्ष, माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री कोण नाहीये याचे बारकाईने लक्ष असणार आहे आमचं. कोण सरपंच नाहीये. 29 ऑगस्टला आपल्या लेकराचं सगळ्याचं कल्याण होणार आहे. बरोबर आहे. आपण 29 ऑगस्टचं टार्गेट ठेवलेलं आहे, थेट मुंबईमध्ये दाखल होणार आहे. मग मनोज जरांगे पाटील, यापूर्वी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस तुमच्या टार्गेटवर होते, मुख्यमंत्री आपल्या टार्गेटवर होते. आता तुमचं टार्गेट बदलतंय का, म्हणून आपण अजित पवारांवरती थेट टीका करताय? अहो, मी पहिल्यांदा सांगितलं पाटील साहेब की अजितदादांवरती एक वेगळा वर्ग जो कधीच नव्हता त्यांच्याकडे, तो वर्ग आता त्यांच्याकडे वळायला लागला. त्यांचा पूर्वीचा असणारा थोडाफार डाग पुसून काढून त्यांनी स्वहिमतीवरती मराठा समाजाचे पोरं त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते यशस्वी व्हायलाच लागले होते. त्यातच त्यांना हे काही इगार आटले माहित नाही. विनाशकाली विपरीत बुद्धिमत्तेत तसं की ते बिडात तसं सहारोपी केले नाहीत त्यांनी. नेता वाचवला गुंड. इथं असं की मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी हा घेतला, म्हणून आज दुपारपासून मराठ्यांच्या पोरात प्रचंड रोज चाललाय. यांना हे कुठून आठवलं मला सांगा? अजितदादांच्या पक्षातले आमदार आणि मंत्री आणि खासदार यांचे असणारे मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या त्यांचे असणारे कार्यकर्ते मराठ्यांचे, त्यांच्या लेकराला आरक्षण लागत नाही का? त्यांच्या आमदार मंत्र्याला लागत नाहीत का? मग आता हे विरोध करणारा माणूस अजितदादांची आणून बसवलाय, मग याची किंमत अजितदादालाच मोजावी लागणार आहे. नसता सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी अजितदादा जाऊन अजितदादाची कान उघडणी केली पाहिजे. तुम्ही चुकीचं काम केलंय, याला उगत बसवलं, हे आपल्याच लेकराबाळा जोडलो करतोय, मराठा आपल्या विरोधात जाईल. इथून पुढे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करता कामा नाही, हे मात्र अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्री खासदारांनी सांगितलं पाहिजे. ही मात्र आमची त्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांना विनंती. नसता मराठा समाज आता बघणार आहे याने का त्रास दिला आरक्षणात. अजितदादा आणि फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा 100% रोज जाणार, तो कमी होणार नाही. आणि मोठी किंमत अजितदादा आणि फडणवीसांना ही करावी लागणार आहे, मोजावी लागणार आहे. बरोबर आहे. मनोज जरांगे पाटीलजी, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. राजकारणामध्ये खेळी ही खेळलीच जात असते, मात्र एका बाजूला मंत्रिमंडळात भुजबळांच्या समावेशानं एका दगडात किती पक्षी मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असं मनोज जरांगे पाटील आपल्याला वाटतं? आवाज नाही आला दादा.
राजकारणामध्ये खेळी अचूकपणे खेळली जात असते. आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला भुजबळांचा समावेश करण्यात आलेला आहे, या एका मंत्रिमंडळातील समावेशानं एका दगडात किती पक्षी मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एक पण नाही. फडणवीस साहेबाचा अंदाज यावेळेस चुकला, अजितदादाचा सुद्धा चुकला, या ओबीसी समाजाचा सुद्धा फडणवीस या भुजबळावर विषय तोच माणूस देण्यात आला. कारण यावेळेस खूप लोक स्पर्धेत होते बरं की जे ओबीसी मध्ये मातंबर हुशार आहेत, त्यांना डावललं गेलं. कारण हा ओबीसीचा सुद्धा मारेकरी, याला एकट्यालाच लागतं सगळं. एक मोठा वर्ग ओबीसीतला, मायक्रो ओबीसी सुद्धा आता नाराज झालेला. हे फडणवीसांना साहेबांना थोड्या दिवसात कळणार आहे. बघा तुम्ही, अजितदादा सुद्धा कळणार आहे की किती मोठा दगड पाडून घेतलेला आहे आपण. खूप मोठा एक वर्ग नाराज झाला. उठलं कुठलं यालाच उठी दे, उठलं कुठलं यालाच आणते. हे कुंकडं बरळतं, ते शेर शायऱ्या म्हणतं. आता नवीन धंदा काय चालू केला तरी ते नवीन शायऱ्या म्हणायचं हिंदीत. अजितदादालाच म्हणला देऊ काय काहीतरी आहे बाबा, ते जो घाणला त्यांनी देऊ काय नाही राहणार, पूर्ण राहणार, नाही जायना, असं काहीतरी म्हणलं ते हिंदीत. आता ते नवीन दुकान टाकलंय शेर आणायचं आणि तिथंच राहिलं. अरे बेट्या, तिथल्याशिवाय तुला कोणी विचारितच नाही, कशाला उलट दुसरी देत असतो अजितदादाला, फडणवीसांना. तिथल्याशिवाय तर भागतच नाही तो. पण नुसतं त्याला डावचायची सवय. एक मोठी चूक त्यावेळेस सरकारकडून झालेली. प्रचंड प्रमाणात ओबीसी नाराज तुम्हाला थोड्या दिवसात दिसन बघा. त्याचे कार्यकर्ते थोडेफार चिंगड्या चुंगड्या इकडे तिकडे ते आता ते फुसके फटाकडे वाजते. याचा अर्थ ओबीसी समाज नाही, मायक्रो ओबीसी आणि स्पर्धेत असणारे या वेळेचे ओबीसीचे मोठे लीडर आणि जे बुद्धीनं प्रचंड हुशार आहेत, परंतु वर येऊ देते ते नाराज झाले. बरोबर आहे. सरकारच्या निर्णयाचे आगामी काळामध्ये किती मोठे पडसाद पडू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून केला. धन्यवाद मनोज जरांगे पाटील, आपण वेळात वेळ काढून आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातली आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.